नमस्कार मित्रांनो, माझं नाव नितीन आहे आणि स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल टेक नितीनमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला GCC मराठी 30WPMची जे फॉर्मॅटिंग सांगणार आहे. मित्रांनो बघा, आधी काय होतं, जे MS ऑफिसचे जे व्हर्जन होतं ते मागील व्हर्जनमध्ये जे आपण फॉर्मॅटिंगची व्हिडिओ बघितली होती. पण आता नवीन अपडेटनुसार नवीन जो फॉर्मॅट आलेला आहे, मीन्स नवीन जो सॉफ्टवेअर आता यूज होणार आहे GCC एक्झाममध्ये, तो आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019. तर बघा, तुमची प्रॅक्टिस प्रॉपर झाली पाहिजे म्हणून मी जे फॉर्मॅटिंग पुन्हा तुम्हाला इथं सांगत आहे. नवीन मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019मध्ये यामध्ये थोडासा जो लेआउट आहे, मीन्स मेनूज वगैरे तर खूप साऱ्या जे सेम आहेत, पण थोडासा जो लेआउट आहे तो थोडासा नवीन झालेला आहे, तर अपडेट झालेला आहे. तर आपण त्यानुसार जर प्रॅक्टिस करू तर आपल्याला फायदा होणार आहे एक्झाममध्ये, म्हणून मी फॉर्मॅटिंग तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो, नवीन असाल व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला मीन्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकन पण प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळू शकतील. आणि ह्या व्हिडिओला शेअर पण करा आपल्या मित्रांबरोबर, जेणेकरून त्यांना पण ही फॉर्मॅटिंग करू शकेल नवीन व्हर्जनमध्ये. तर चला सुरू करूया. मित्रांनो बघा, तुम्हाला इथं मी जे मार्किंग स्कीम आहे, मीन्स मार्क कशा प्रकारे असतात ते पण सांगून देतो. बघा, 7.5 मार्क तुम्हाला हा जो लेटर आहे तो टाईप करण्यासाठी मिळणार आहेत आणि 7.5 मार्क फॉर्मॅट करण्यासाठी मिळणार आहेत. लेफ्ट साईडला तुम्हाला क्वेश्चन साईड राहील आणि राईट साईडला आन्सर साईड, म्हणजे तुम्हाला इथं आन्सर लिहायचं आहे, मीन्स टाईप करायचं आहे. तर बघा, इथं ऑलरेडी फॉर्मॅटेड जे आहे लेटर राहणार आहे लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला आपल्याला टाईप करून त्याला फॉर्मॅट करायचे आहे. तर आय होप एवढं तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर बघा मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला याला मॅक्झिमाइज करून दाखवतो, कशा प्रकारे लेटर तुम्हाला एकदा दाखवून देतो. तर बघा, अशा प्रकारे लेटर तुम्हाला दिसेल. इथं बघा, प्रॉपर फॉर्मॅट केलेला आहे आणि सेम टू सेम फॉर्मॅटिंग तुम्हाला आन्सरमध्ये करायची आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण मार्क मिळू शकतील. मित्रांनो, ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला पूर्ण मार्क तर मिळालेच पाहिजे, कारण खूप इझी आहे फॉर्मॅटिंग आणि तुम्ही इझिली करू शकाल. तर बघा, काही गोष्टी पण मी तुम्हाला सांगेन फॉर्मॅटिंग करता करता, ज्या तुम्ही फॉलो कराल तर तुम्हाला नक्की पूर्ण मार्क इथं मिळणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी बघा, डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे store.protechnologies.com. मित्रांनो, तर बघा, इथं सगळे तुम्हाला जो GCC रिलेटेड कंटेंट जो आहे मिळणार आहे. जर तुम्हाला मराठी टायपिंग शिकायची असेल तर बघा, हा कोर्स बनवलेला आहे आम्ही, मराठी टायपिंग कोर्स. फक्त 5 दिवसात तुम्ही मराठी टायपिंग इथं शिकू शकता. तसेच प्रकारे बघा, मराठी कीबोर्ड चार्ट तुम्हाला हवं असेल तर ते पण आहेत. 30-40चे तुम्हाला पॅसेज हवे असतील प्रॅक्टिससाठी, तर प्रॅक्टिससाठी सगळे पॅसेजेस आम्ही इथं अवेलेबल करून दिलेले आहेत. तर हा पूर्ण स्टोर आहे, त्यामध्ये बघा इथं व्ह्यू ऑल कराल तुम्ही, तर सगळे आमचे प्रोडक्ट जे आहेत तुम्हाला इथं दिसणार आहेत. फॉर एक्झाम्पल 40WPMचे प्रॅक्टिससाठी स्पीड पॅसेज जर तुम्हाला असेल, इथं बाय नाववर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बाय नाववर क्लिक केल्यानंतर बघा, अशा प्रकारे इंटरफेस येईल. इथं बघा, तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे आणि फोन नंबर टाकायचा आहे आणि बाय नाववर क्लिक करायचं आहे. बघा, बाय नाववर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं QR कोड स्कॅनर दिसेल किंवा UPI तुमच्याकडे असेल तर इथे UPIवर क्लिक करून तुम्ही इथं VPI टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून जे आहे पेमेंट प्रोसेस करू शकता आणि मग तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन मिळेल आणि इझिली तुम्ही ते फाईल्स डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो, आपण क्विकली फॉर्मॅटिंग बघूया. मी काय करतो, याला मॅक्झिमाइज करून घेतो आणि तुम्हाला प्रॉपरली दिसल्या पाहिजे म्हणून थोडासा झूम पर्सेंटेज जो आहे मोठा करून घेतो. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, ही हेडिंग आहे. हेडिंगला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हेडिंगला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याला बोल्ड करायचं आहे आणि अंडरलाईन करायचं आहे आणि सेंटर लाईन करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, तुम्हाला जो ॲड्रेस आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि इथं सेंटर लाईन करायचं आहे. त्यानंतर ही जिथे ॲड्रेस संपत आहे तिथे तुम्हाला कर्सर घेऊन यायचं आहे आणि इथे एकदा एंटर प्रेस करायचं आहे. त्यानंतर बघा, जावा क्रमांक आणि दिनांक यामध्ये तुम्हाला कर्सर घेऊन यायचं आहे आणि इथे तुम्हाला 4दा टॅब प्रेस करायचा आहे. तर मी 4 टॅब इथं दिलेला आहे. त्यानंतर बघा, डेटच्या नंतर तुम्हाला इथं कर्सर घेऊन यायचं आहे आणि इथं एक एंटर तुम्हाला प्रेस करायचं आहे. एंटर प्रेस केल्यानंतर मी थोडं स्क्रोल डाऊन करतो. त्यानंतर बघा, इथं जे आहे प्रति आणि त्याच्या खाली जे आहे अशा प्रकारे ॲड्रेस दिलेला आहे. तर बघा, इथं जिथे ॲड्रेस संपत आहे हे ऑलरेडी लेफ्ट अलाइनमेंटच आहे, तर आपण इथं चेंजेस करणार नाही. बघा, इथं आपण सिलेक्ट केलं तर हे ऑलरेडी लेफ्ट अलाइन दाखवत आहे, त्यामुळे आपण चेंजेस करणार नाही. जर एक्झाममध्ये राईटला होत असेल किंवा सेंटरला होत असेल कशामुळे पण, तर तुम्हाला ते लेफ्टला करायचं आहे. त्यानंतर बघा, इथे एंटर प्रेस करायची आहे एकदा. त्यानंतर बघा, हे जे विषय आणि संदर्भ आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे एकदाच आणि याला तुम्हाला बोल्ड करायचं आहे. बोल्ड केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला सेंटर अलाइन नाही करायची आहे, मी इथं पूर्ण लेफ्ट अलाइन करत आहे. इथं तुम्हाला 2दा टॅब द्यायचे आहेत. ओके.
तर बघा अशा प्रकारे तुम्ही इथं 2 टॅब दिले आहेत. त्यानंतर बघा जिथं संदर्भ संपत आहे तिथं तुम्हाला कर्सर घेऊन यायचं आहे माऊसचा, मीन्स इथं क्लिक करायचं आहे आणि बघा इथं एकदा एंटर प्रेस करायची आहे. त्यानंतर बघा मी खाली स्क्रोल डाऊन करतो. त्यानंतर बघा इथं जे पॅरेग्राफ आहे तिथं पॅरेग्राफच्या सुरुवातीला तुम्हाला एक टॅब द्यायची आहे प्रत्येक पॅरेग्राफच्या सुरुवातीला. तर बघा इथे मी एक टॅब दिलेली आहे. तशाच प्रकारे इथं जो सदरची आहे तिथं पण मी इथं माऊस आणलेला आहे पॉइंटर आणि इथं पण टॅब दिलेली आहे. आणि बघा इथं सिलेक्ट करून जे आहे हे बघा एवढं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि हा जो सगळा जो मॅटर आहे याला आपल्याला जस्टिफाय अलाइनमेंट करायचं आहे. तर बघा होम टॅबमध्ये पॅरेग्राफ ग्रुपमध्ये तुम्हाला इथं जस्टिफायचे ऑप्शन मिळते. तर बघा अशा प्रकारे जस्टिफाय करायचं आहे तुम्हाला. खूप सारे विद्यार्थी जस्टिफाय करणं विसरून जातात. तर तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप मी जसं सांगत आहे तसं करायचं आहे आणि तुम्ही असे फॉलो कराल तर तुम्हाला नक्की पूर्ण मार्क मिळणार आहेत. त्यानंतर बघा मी थोडं खाली स्क्रोल डाऊन करतो. बघा इथं आपला कृपाविलाशी आणि विक्री व्यवस्थापक यामध्ये आपल्याला 2 एंटर इथं प्रेस करायचे आहेत. बघा इथं माऊस पॉइंटर आणायचं आहे, मीन्स कर्सर आणायचं आहे. अशा प्रकारे 2 एंटर इथं देऊन द्यायचे आहेत आधीच. त्यानंतर याचे सिलेक्शन घ्यायचे आहे. आता बघा याचा जो इंडेंट आहे लेफ्ट इंडेंट याला आपल्याला 3.5 वर स्लाईड करायचा आहे. तर बघा हे 1 2 3 आणि हा 3.5. तर बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असते की हे जे रुलर बार आहे ते दिसत नाही. तर बघा हे आणण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघा तुम्हाला व्ह्यू टॅब दिसत आहे वर, माऊसच्या पॉइंटरकडे तुम्ही लक्ष द्या. व्ह्यू टॅबवर इथं तुम्ही क्लिक कराल तर बघा इथं एक ऑप्शन आहे शो ग्रुपमध्ये रुलरचा. तर इथं बघा तुम्हाला टिक करायचं आहे म्हणजे ते जे ऑटोमॅटिकली तुम्हाला डिस्प्ले होईल. पुन्हा होम टॅबमध्ये मी येतो. तर बघा आपण काय केलं आहे इथं 3.5 वर ड्रॅग केला आहे. आता तुम्हाला त्यानंतर इथं सेंटर अलाइनमेंट करायचं आहे, अशा प्रकारे सेट करायचं आहे. आणि बघा सोबत काही नाही मध्ये लेफ्ट अलाइनच राहणार आहे. तर बघा तो जसाच्या तसाच तुम्हाला ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे इझिली तुम्ही जे आहे फॉर्मॅटिंग करू शकता. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू.